1 मे पासून मराठी अनिवार्य परवाने रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षा टॅक्सी संघटनेचा एल्गार, मुंबईत बोलावली जाहीर सभा. व्यावहारिक मराठी सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना अनिवार्य करण्याच्या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावलेली होती. आणि या बैठकीत ऑटो टॅक्सी संघटनेनं राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. 2 मे 2026 पासून मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि गैरकायदेशीर असल्याचा आरोप संघटनांनी केलेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी संघटनेने केलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका ठरवण्यासाठी ऑटो टॅक्सी चालकांची महत्त्वाची सभा बोलवण्यात आलेली आहे. ही सभा सोमवारी 27 एप्रिल 2026 रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये होणार असून मोठ्या संख्येनं चालक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संघटनेचे पदाधिकारी शशांक राव यांनी सर्व चालकांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे. व्यावहारिक मराठी सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.